2014 साली रिलीज झालेला एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट खूप गाजला होता। आजही हा सिनेमा लोक आवडीने पाहतात। या सिनेमात धार्मिक श्रद्धा, लहान मुलांतील निरागसता आणि पंढरपूरच्या वारीचं वातावरण अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलं होतं। चित्रपटात प्रमुख भूमिकेत श्रीरंग महाजन, पुष्कर लोणारकर आणि सायली भांडाकवठेकर हे 3 बालकलाकार पाहायला मिळाले होते। या तिन्ही बालकलाकारांनी या चित्रपटात अप्रतिम काम केलं होतं। हा चित्रपट येऊन आज 11 वर्ष लोटली आहेत। आज इतक्या वर्षांनी हे बालकलाकार नक्की काय करत आहेत हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। श्रीरंग महाजन यांनी या चित्रपटात ज्ञानेश नावाचं पात्र साकारलं होतं। त्यावेळी तो 12 वर्षांचा होता। या चित्रपटात काम केल्यानंतर मात्र तो पुन्हा कुठल्याच सिनेमात दिसला नाही। मनोरंजन क्षेत्र बेभरोशाचे असल्यामुळे त्याने अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं। पुढे 10वी चांगल्या मार्क्सने पास झाल्यावर त्याने विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलं। पुढे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली। आता तो 23 वर्षांचा असून पुण्यात एका नामांकित कंपनीत नोकरी करत आहे। पुष्कर लोणारकर या चित्रपटात गण्या हे अवली पात्र पुष्कर लोणारकर यांनी साकारलं होतं। चित्रपटातील उत्स्फूर्त अभिनयामुळे पुष्कर लोणारकर अजूनही सर्वांच्या लक्षात राहिला आहे। या चित्रपटात केलेल्या दमदार अभिनयामुळे त्याला पुढे अनेक चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली। एलिझाबेथ एकादशीनंतर तो बाजी, रंगा पतंगा, रांजण अशा सिनेमांमध्ये दिसला होता। या काळात 2.5 वर्षांमध्ये तब्बल 5 सिनेमांमध्ये त्याने काम केलं। एकीकडे आपल्या अभ्यासाकडे लक्ष देत त्याने अभिनय क्षेत्रात काम करणं सुरूच ठेवलं। पुढे तो TTMM, ची व ची चौका, खिडकी, सलमान सोसायटी, फिरकी, स्वीटी सातारकर, झोंबिवली या गाजलेल्या सिनेमांमध्ये दिसला होता। त्याने भागो मोहन प्यारे मालिकेत अतुल परचुरे यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती। याशिवाय त्याला बेस्ट विनोदी अभिनेत्याचा झी गौरव पुरस्कार देखील मिळाला आहे। पुष्करने सध्या पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आहे, त्यामुळे तो काही दिवस अभिनय क्षेत्रापासून लांब आहे। शिक्षण पूर्ण झाल्यावर लवकरच पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात उतरणार आहे। सायली भांडाकवठेकर या चित्रपटात मुक्ता उर्फ झेंडू हे पात्र सायली भांडाकवठेकर हिने साकारलं होतं। तिचा बांगड्या गरम हा डायलॉग सुपरहिट झाला होता। अजूनही सोशल मीडियावर या सीनचे व्हिडिओ व्हायरल होत असतात। या चित्रपटात काम केल्यानंतर ती चला हवा येऊ द्या आणि काही पुरस्कार सोहळ्यामध्ये पाहायला मिळाली होती। मात्र तिने एलिझाबेथ एकादशीनंतर कोणताही चित्रपट केला नाही। तिने अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं। आता ती पुण्याच्या एका कॉलेजमध्ये फिजिओथेरपीचं शिक्षण घेते। फिजिओथेरपीमधून पदवी घेतल्यानंतर ती या क्षेत्रात पुढे काम करणार असून अभिनय क्षेत्रात परतण्याचा तिचा विचार नाहीये। अशा प्रकारे एलिझाबेथ एकादशी चित्रपट गाजवणारे हे 3 बालकलाकार आता मोठे झाले असून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत। हे तिन्ही बालकलाकार सध्या तरी अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत, मात्र तरीही त्यांच्या एलिझाबेथ एकादशीमधील भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी कोरल्या गेल्या आहेत।